Praise the Lord. So, praise the Lord. Hallelujah. किती लोक आनंदित आहेत आज? हालेलुया. याचे खूप सारे हात बघताना खूप आनंद होतो. ओके, आज किती लोक काहीतरी अपेक्षा घेऊन आले देवाकडून की मला आज आशीर्वाद भेटेल, की मला आज आरोग्य भेटेल. किती लोकांची अपेक्षा आहे देवाकडून आज. आमेन. आज जे तुम्ही विश्वासाने हात उंच केला, तुमची अपेक्षा पूर्ण होणार आहे. आज तुम्ही आशीर्वाद घेऊन जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, आपण प्रभूच्या वचनाला मान देऊयात. तर मी विनंती करतो, तुमचे फोन असतील तर तुम्ही सायलेंटवर ठेवा, जमलं तर ऑफ करा. ओके, जे तुमच्या जगातली चिंता आहे, जी तुमची काळजी आहे, ते सगळं देवाच्या पायावर टाकायचं. आज आपल्याला देवाच्या शब्दासाठी, देवाचं जे जिवंत वचन देवाने जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा मान करायचा आहे. कारण तो देव जिवंत आहे. ओके, तो कोणी पण आयरा गैरा नाहीये. त्या देवानं पृथ्वी निर्माण केली, शब्दानं आपल्याला निर्माण केलं. हालेलुया. येस, आपण त्या देवाच्या शब्दाला मान देऊयात. आणि आपण आज परत काहीतरी नवीन शिकणार आहोत. शिकायच्या दृष्टिकोन हमेशा, जेव्हा तुम्ही वचन ऐकतात, मी हमेशा सांगतो, जेव्हा तुम्ही वचन ऐकतात की त्या वचनातून आपल्या जीवनामध्ये आपण काय शिकणार आहे. आज आपल्या जीवनामध्ये ते वचन कसं फिट होतं, कुठल्या सिच्युएशनला फिट होतं, आपण ते शिकणार आहोत. हालेलुया. ओके, चला आपण आपलं बायबल उचलूयात. अनुवाद याचा 5वा अध्याय 29वे वचन 29. त्यांचे मन नेहमी असेच राहिले, म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल. तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. आमेन. बायबल सांगतं, जर तुमचं मन परमेश्वराच्या भयामध्ये राहिलं, जर तुमचं मन त्याच्या भयामध्ये सतत राहिलं, तर फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या संततीला आशीर्वाद भेटतो, तुमच्या लेकरांना आशीर्वाद भेटतो, लेकरांच्या लेकरांना आशीर्वाद भेटतो. 4 पिढ्या आशीर्वाद तुम्हाला भेटला जातो. किती लोकांची इच्छा आहे की आज तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला देवाने आशीर्वाद करावा. हालेलुया. ब्रदर्स सिस्टर्स, बायबल काय सांगतं की तुम्हाला त्याच्या भयामध्ये राहणं गरजेचं आहे. भयामध्ये. दुसरं काय होतं ते म्हणजे वचन पाळणं. परत वाचा एकदा. त्यांचे मन नेहमी असेच राहिले, म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल. ओके, तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. आमेन. आज्ञाचं पालन केल्यानंतर, ओके, आज्ञाचं पालन सांगणारे तर भरपूर आहेत. जर तुम्ही युट्यूब जर खोलतात, एखादं वचन जर तुम्ही युट्यूबला टाकतात, सांगणारे भरपूर आहेत. चर्चमध्ये बघा, ऐकणारे भरपूर असतात. चर्च कधी कधी भरतं, कधी कधी अर्ध असतं, कधी भरतं. खूप लोक असतात. पण बघा, पाळणारे किती लोक आहेत, है ना. बायबल काय सांगतं, जो ऐकतो त्याला आशीर्वाद नाही, जो बोलतो त्याचे वेगळे आशीर्वाद, पण जो ते वचन पाळतो त्याला आशीर्वाद मोठा आहे. आणि तो किती मोठा आहे, तो तुम्हाला पण पुरेल, तुमच्या मुलांना पण पुरेल, आणि त्यांच्या मुलांना पण पुरेल, तुमच्या पूर्ण संततीला पुरेल. एवढा मोठा आशीर्वाद आहे. त्यांचं काय होतं, कल्याण होतं. हालेलुया. येस. ह्याच्यातून काय शिकायला भेटतं आपल्याला, की आपल्याला दर संडे तुम्ही येता, डेफिनेटली हे देवाला खूप आनंद होतो. पण जेव्हा तुम्ही देवाला त्या वचनाचा मान करतात, जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ जातात, जेव्हा तुम्ही रोज तुमचं बायबल उघडतात, ते वचन तुम्हाला काय सांगतंय ते शिकतात, तुमच्या हृदयामध्ये ठेवतात, आणि विशेष म्हणजे ते तुम्ही पाळतात, तेव्हा सगळे आशीर्वाद मोकळे होतो. तेव्हा देव आहे ना, स्वर्गाचं दार उघडलं जातं. कुठल्या गोष्टीची कमतरता राहत नाही, कुठला त्रास राहत नाही. हालेलुया. दुसरं काय होतं, भय. ओके, भय आणि वचन पाळलं. आता मी जेव्हा ह्या शब्दाचा जेव्हा विचार करतो ना ब्रदर्स, बायबल तर आपलं सांगतं की तू भय धर आणि वचन पाळ. तर देवाची अशी इच्छा आहे का की आपण हमेशा भयात राहावं, असं नाही का. आता मी जेव्हा विचार करत होतो, मला एक व्यक्ती असं आठवतो, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ना, भय असलं की माणसाचं बीपी पहिला हाय होऊन जातो, है ना. काही लोकांना घाम सुटतो, काही लोकांना सुधरत नाही, काही लोक चिडचिड करतात. बरोबर, भय है ना. भय कुठल्या गोष्टीचं, सगळ्या जगातील गोष्टीचं, कुठल्याही गोष्टी. आजारी पडला, जर डॉक्टर म्हटला की बाबा काही गॅरंटी नाहीये, बाबा 4 महिने लागतील, किंवा अशा काही गोष्टी ज्या डिफिकल्ट वाटतात, खूप कठीण वाटतात, जेव्हा अशी सिच्युएशन तुमच्याकडे येते ना, पहिलं मनात येतं ते माझे भय येतं. हालेलुया. येस. त्या भयामध्ये ना माणूस चलबिचल होऊन जातो. बायबल तर म्हणतंय या वचनामध्ये की तू भय धर आणि वचन पाळ. ह्याचा काय अर्थ आहे,
भय असं का? ओके, आपण अजून एक पुढचं वचन बघूयात, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ समजेल. ओके, यशाया याचा 41वा अध्याय 10वं वचन. तू भिवू नकोस, आहा. कारण मी तुझ्या बरोबर आहे. आहा. घाबरू नकोस, आहा. कारण मी तुझा देव आहे. ओके, मी तुला शक्ती देतो, मी तुला शक्ती मी तुझे देतो. सहाय्य करतो. सहाय्य करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. आमेन. सी, पहिलं वचन तर म्हणतं की तू भय धर, आणि यशामध्ये पुस्तकामध्ये लिहिलं की तू भिवू नकोस. ही काय भानगड आहे ना ब्रदर सिस्टर? जेव्हा तुम्ही ह्या भयाच्या ह्या शब्दाचा विचार करताना, तेव्हा बायबल, तेच बायबल आपल्याला अनुवादाच्या पुस्तकामध्ये वेगळा भय आणि यशायाच्या पुस्तकामध्ये वेगळा भय, हे दोन प्रकारच्या भयाबद्दल सांगतात. हालेलुया. ओके, हे जे भय मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, ओके, ते भय जे आहे हे जागतिक सिच्युएशनला, जागतिक परिस्थितीमध्ये येणारं भय. ओके, जेव्हा त्रास तुमच्या समोर येतो त्या भयाबद्दल देव सांगत आहे या यशायाच्या वचनामध्ये. ओके, की तू त्या सिच्युएशनला भिवू नको. का? तर मी तुला मदत करेन. ओके, मी तुझं सहाय्य करेन, मी तुझा देव आहे. तुला त्या सिच्युएशनला घाबरायची गरज नाहीये. आज जर तुमच्याकडे कर्ज आहे, आज जर तुम्ही आजारी आहे, आज तुमच्या हार्टला होल असेल, एवढा मोठा आजार असेल, जर बरा होणारा आजार जो बरा होत नाही तसा देखील जर आजार असेल, तरी देव काय म्हणतो? भिवू नकोस. कारण ही काय, ही जगतिक गोष्ट आहे. ही हा जो भय आहे हे जगाचं भय आहे. ओके, पण जेव्हा अनुवादाचं आपण जेव्हा वचन बघितलं, ओके, तेव्हा भय धर आणि वचन पाठ, हे भय कोणाचं होतं? ते देवाचं भय आहे. देवाचं भय हे तुम्हाला पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा आहे का की देव म्हणतो मला घाबरून राहा तरच मी तुला आशीर्वाद देईल? नो. आपण त्याचा अर्थ अजून पुढे घेऊया. मी तुम्हाला आत्ताच्या ह्या वचनामध्ये सांगतोय की दोन प्रकारचे भय आहे. ओके, एक भय आहे जे जगामध्ये असतं, जे परिस्थितीमध्ये असतं. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अप्स अँड डाऊन्स, चढ उतार येतात. ओके, त्या सिच्युएशन मध्ये, ती सिच्युएशन किती का मोठी असताना तुम्हाला घाबरायचं कारण नाही. कारण बायबल काय सांगतं ह्याच्या वचनामध्ये की मी देव, तुझा देव आहे. तुला प्रत्येक सिच्युएशन मधून, तुला प्रत्येक परिस्थितीमधून, तुला प्रत्येक त्रासातून बाहेर काढायला मी सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. आज जर तुम्ही त्रासात आहे तो ते जिवंत आहे. हालेलुया. ओके, आपण पुढचं एकदा वचन वाचूया. तिमोथीचं पुस्तक, नवीन करारामध्ये 2 तिमोथी याचा 1 अध्याय 7वं वचन. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. हालेलुया. सी, बायबल काय सांगतोय? हा जो दुसरा भय आहे तो भयाचा आत्मा देवाने आपल्याला दिलेलाच नाही. मग तो कोणी दिलाय? मग तो येतो सैतानाकडून. ओके, कारण सैतान तुमच्या जीवनामध्ये ताबा करू पाहतो. त्या त्रासातून, त्या बंधनातून तो तुम्हाला भयात घालतो, तो तुम्हाला टेन्शन मध्ये घालतो. असे कित्येक तुम्ही बघताल, कित्येक तुम्ही न्यूज ऐकताल की कोणी डिप्रेशन मध्ये जाऊन सुसाईड केलं. स्पेशली स्टुडंट्स जेव्हा नापास होतात किंवा असं काही खूप, जेव्हा त्यांना ते बेर होत नाही, त्यांना सहन करता येत नाही, ओके, ते डिप्रेशन मध्ये जातात. ते जे भय असतं की माझ्या आई वडील मला काय बोलतील, मी तर नापास झालो, कसं होतं, हे असे बरेच ऐकतो अशा गोष्टी. हे जे भय आहे ना, ह्या भयाला देव म्हणतो की तू घेऊ नकोस, मी तुझ्यासाठी आहे. तो देव ज्यानं पूर्ण सृष्टी निर्माण केली, तो शब्दानं सगळं करू शकतो, तो आज तुम्हाला पण म्हणते तुमचा त्रास किती का मोठा असाना मी तुझ्या बरोबर. हालेलुया. ओके, भयाचा आत्मा तुम्हाला देवाकडून नाहीये. तो कुठला आत्मा आहे? किती परत देवाचा? कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. आमेन. सामर्थ्याचा आत्मा, ताकद. ओके, जेव्हा तुम्ही ते वचन पाळता, ओके, तेव्हा तुम्हाला तो सामर्थ्याचा आत्मा भेटतो. त्याच्यामुळे प्रत्येक जो ब्रदर तुम्हाला सांगेल, प्रत्येक पास्टर जो तुम्हाला सांगेल हे वचन का जिवंत आहे, का महत्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही पाहतात तेव्हा तुम्हाला ते सामर्थ्य भेटतं. हा जो आत्मा आहे हा तेव्हा तुम्हाला भेटतो आणि तुमचा किती का त्रास असाना तो दूर जातो. हालेलुया. ओके, आणि दुसरा कुठला आहे? प्रीतीचा आत्मा. प्रीतीचा आत्मा, जर मागच्या आठवड्यातलं जर तुम्ही वचन ऐकलं असेल, ओके, ते म्हणजे तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने देवावर प्रीती करणे ही सगळ्यात मोठी आहे. सेकंड काय? त्याच जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करता त्याच प्रीतीने तुम्ही शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. ओके, प्रीती ही खूप महत्वाची. मागच्या संडेला मी ते काही एक्सप्लेन करून सांगितलं. ओके, जर तुम्ही त्यात असताल तर तुम्हाला ते समजलं असेल. प्रीतीचा आत्मा हा देवाकडून असतो. ओके, सेकंड भय हे 2 प्रकारचे. ओके, जगातलं भय आपल्याला काळजी करायचं काम नाही. किती मोठा कम्फर्ट आहे.
काही असो ब्रदर्स सिस्टर्स, काहीही आजार, त्रास, तुम्ही फक्त तुमच्या डोळ्यासमोर तुमचा त्रास आणा. ओके, मी शब्द प्रत्येक त्रास सांगू नाही शकणार, पण जो त्रास जगामध्ये तो तुमच्या डोळ्यासमोर येतोय, त्या त्रासाला देव हरवू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, आपण आता पुढचं वचन वाचूया. तुम्हाला अजून थोडं एक्सप्लेन करून सांगतो मी तो. ओके, फर्स्ट इज नीतिसूत्रे 8:13. ओके, भय ना, भय, परमेश्वराचं भय काय आहे. ओके, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय, नक्की काय, आपण ते बघूया. नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय 13 वचन. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करते. आमेन. परत एकदा वाचू जोरात. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. दुष्कर्माचा द्वेष करणे होय. दुष्कर्म. ओके, सी बायबल सांगतं, जेव्हा तुम्ही दुष्कर्म, जेव्हा वाईट गोष्टी असतात, जे तुमच्या जगासमोर, डोळ्यासमोर जे वाईट गोष्टी घडतात, ओके, जेव्हा तुम्ही त्याचा द्वेष करतात, तेव्हा तुम्ही देवाच्या भयामध्ये चालतात. दॅट इज फिअर ऑफ गॉड. तेच भय. भय म्हणजे देवाची इच्छा नाहीये की तुम्ही देवाला भिवून वागा. म्हणजे इट्स लाईक टेरिफाईंग हा इंग्लिश शब्द आहे, त्या बायबलमध्ये वापरलेला आहे. ओके, म्हणजे असं नाही की मी मला घाबरूनच वाग, तो जो घमंडपणा जो असतो ना, तो ते भय नाही. जे दादागिरी करतात, जर तुम्ही काही कॉलेजमधले पोरं बघताल, तुम्ही जर तरुण पोरं बोलतात ना, ते भय नाही. भय म्हणजे काय, जेव्हा तुम्ही दुष्कर्म म्हणजे जे वाईट गोष्टी या जगामध्ये आहेत त्याचा तुम्ही द्वेष करतात, म्हणजे तुम्ही देवाच्या भयामध्ये वाढतात. आता वाईट गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या, कसं कळणार मला? जेव्हा तुम्ही हे वचन वाचताल, जेव्हा तुम्ही रोज बायबल वाचताल आणि ते तुम्हाला पाहताल, ते तुमचं सगळं तुम्हाला समजतं. तरी मी तुम्हाला सांगतो, जेव्हा एखादा व्यक्ती व्यसनात जगतो, ओके, बायबल सांगतं तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. ओके, बायबल शब्द सांगतो की जेव्हा तुम्ही व्यसनानं तुमचं शरीर, तुमचं देवाचं मंदिर तुम्ही खराब करता, ओके, तेव्हा तुम्ही देवाच्या भयात चालत नाही. जेव्हा तुमच्या मुखानं तुम्ही एखाद्याला शिवी देतात, तुमच्या त्याच मुखानं तुम्ही एखाद्याची निंदा करतात, एखाद्याला वाईट बोलतात, एखाद्याला टोचल असं बोलतात, एखाद्याच्या विषयी तुम्ही एखादा कट रचतात, ब्रँड असतात, ऑफिसेसमध्ये चालतं, एखाद्या बिझनेसमध्ये चालतं की एखाद्याला कसं खाली पाडायचं, एखाद्याला कसं कमी लेखायचं, मी कसा चांगला हे सिद्ध करण्यासाठी तो किती वाईट हे कसं सिद्ध करायचं, हे जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडातून बोलतात, तुमच्या त्या जिभेतून बोलतात, तेव्हा तुम्ही वाईट करतात. ओके, तरुण लोक जेव्हा नजरेनं वाईट गोष्टी पाहतात, तरुण लेकर स्पेशली, ओके, युट्यूब वरती किंवा इंटरनेटवरती तुम्ही जेव्हा वाईट कमेंट एखाद्या पोरीला बघून, एखाद्या पोराला बघून जेव्हा तुम्ही एखादी वाईट कमेंट करता ब्रदर्स सिस्टर्स, ओके, हे वाईट आहे. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, जे आत्मा खराब करणाऱ्या गोष्टी आहेत, ओके, स्पिरिच्युअली हार्म करतात, त्या गोष्टी, तुमचं शरीर खराब होतं, तुम्ही देवापासून लांब खेचले जातात. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीचा द्वेष करतात, तेव्हा तुम्ही देवाच्या भयात वाढतात. हालेलुया. ओके, किती मोठी गोष्ट आहे ब्रदर्स सिस्टर्स. तो देव खूप पवित्र आहे. ओके, यशाया 6 मध्ये लिहिलेलं आहे की सेराफिम नावाचे देवदूत आहेत. ओके, ते देवदूत काय करतात माहितीये का? रात्रंदिवस 24 तास दोन्ही हात उंच करून ते एक शब्द बोलतात, पवित्र पवित्र पवित्र. ओके, जेव्हा तुम्ही एक शब्द तुम्ही सारखे बोलतात ना, त्याची व्हॅल्यू खूप वाढलेली असते बघा. जेव्हा मी जर तुम्हाला म्हटलं की मला खूप राग आलाय, तो पुढचा माणूस काय म्हणतो, हा खूपच जास्त वैतागलेला दिसतो हा माणूस. ओके, त्याच कम्पेअर तुम्ही करा. ते सेराफिम्स रात्रंदिवस, त्यांना भूक लागत नाही, त्यांना तहान लागत नाही, थकत नाही, रात्रंदिवस ते काय म्हणतात की पवित्र. देव खूप पवित्र आहे ब्रदर्स सिस्टर्स. ओके, देवाचं भय तुमच्यासाठी हमेशा आशीर्वाद घेऊन येतं. हे भय म्हणजे आज्ञाधारक होणं, ओके, डिसिप्लिन घेणं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता जे फादर्स आहेत, ओके, जे पेरेंट्स आहेत, त्यांना लगेच समजेल. ओके, जर तुमचं लेकरू, ओके, जर एखादी गोष्ट करतंय, ओके, सारखं ते चुकतंय आणि त्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये, त्या त्रासामध्ये जर त्याला त्रास होणार असेल, त्याला लागणार असेल, ओके, तर आई वडील पहिलं काय करतात, त्याला रागवतात. ओके, पहिलं त्याला रागवतात. जर तिने रागवलं नाही तर एखादा फटका मारेल. का? तर त्याचं वाईट होऊ म्हणून नाही, त्याचं चांगलं व्हावं, तो त्या त्रासात पडू नये म्हणून. ओके, तेव्हा तोच व्यक्ती जेव्हा आई वडील त्यांना तसं डिसिप्लिन लावतात, तशी शिस्त लावतात, तो लेकरू जेव्हा मोठा होतो त्या डिसिप्लिन मध्येच तो वाढतो.
ओके. आणि तो जेव्हा तरुण होतो तेव्हा एखादी गोष्ट तो त्यांच्या आई बापाच्या इच्छेविरुद्ध जात नाही. ओके. तो त्याच्या कधीच जाणार नाही. का? कारण त्यांनी ती परिस्थिती बघितलेली असती. तो लहानपणापासून त्या शिस्तीमध्ये, त्या डिसिप्लिन मध्ये, त्या भीतीमध्ये, मी भीती हा शब्द मुद्दाम वापरेल कारण भय तर वापरलेलं आहे. ओके. त्याला डिसिप्लिन म्हणलं जातं. ओके. देवाचं भय हे किती महत्वाचं आहे हे डिसिप्लिन म्हणलं जातं. ओके. ते खूप महत्वाचं आहे. तो व्यक्ती जो लहान लेकरू आहे तो त्याच्या कॉलेजमध्ये जाओ, तो त्याच्या कामाला जाओ, तो पार त्याचं शेवटचा क्षण येईपर्यंत, ओके, जे डिसिप्लिन त्याला त्याच्या आई बापाने शिकवलेत तो ते कधी सोडत नाही. हालेलुया. किती लोकांना समजतंय? ओके. बायबल सांगतं जसं एक बाप आपल्या लेकराला शिस्त लावतो, ती जे डिसिप्लिन लावतो, तसाच देव आपला स्वर्गातील पिता आहे. हालेलुया. ओके. मी एक साक्ष सांगतो बरं का तुम्हाला ब्रदर्स सिस्टर्स. हे मी साक्ष मागच्या वेळेस सांगितलं, मला ही खूप आवडती. मला माहित नाही किती लोकांना आठवत असेल. आणि ही खरी साक्ष आहे बरं का. मी जेव्हा नगरमध्ये होतो मी त्यावेळी साक्ष ऐकली होती. एक मुलगा होता, त्याला जगी आईबाप नव्हते, म्हणजे तो अनाथ होता. ओके. तो एका अनाथालयामध्ये तो वाढला होता. तुम्ही इमॅजिन करा, आता ज्याला आईबाप नाही आहेत त्यांना त्यांचे त्रास वेगळे असतात. ओके. त्यांना मन मोकळं करणारं कोणी नसतं. ओके. त्यांना गरजा भागवणारा खूप कमी लोक असतात. दया केली तर दया केली. आपलं लेकरू कधी पण येतं, मम्मी मला हे पाहिजे, मम्मी मला ते पाहिजे. ओके. पण हा लेकरू अनाथ होता, त्याला त्याच्या जवळ कोणी नव्हतं. पण ह्या लेकराचं, ह्या ज्या मुलाचं ना एक गोष्ट खूप चांगली होती. तो काय केलं त्यांनी कुठेतरी वचन ऐकलं की प्रभू येशू माझा स्वर्गातील बाप आहे. हालेलुया. आता हिनं काय केलं माहितीये का? यांनी फक्त ऐकलं नाही, यांनी ते पाळलं. कसं पाळलं? तो वचनामध्ये वाढायला लागला. तो सगळं जे बायबलमध्ये सांगायचं, तो चर्चमध्ये जायचा. थोडं तरुण व्हायला लागला, 6, 8, 10 वर्षाचा जेव्हा तो मोठा झाला, जेव्हा त्याला समजायला लागलं, ओके, बायबलमध्ये काय लिहिलंय, ते काय म्हणतात हे तो प्रॅक्टिकली बघायचा. फक्त ऐकायचा ना, तो पाळायचा. पण तो जेव्हा कॉलेजमध्ये गेला, ओके, कॉलेजमध्ये तुम्हाला माहित असेल ना, सगळे मित्र लगेच जमा होतात, सगळ्यांना मित्राचे सर्कल येतात, ते 4 लोक 5 लोक. आणि स्पेशली पोरं, मुली तर थोडं कमी राहतं, पण पोरांचं कसं राहतं, पोरं लवकर भटकतात. ते व्यसनाकडे जाणार किंवा ते एखाद्या वाईट मार्गावर जाणार. ह्याचे पण मित्र त्याला तसेच भेटले की चल यार, काय तू शांत बसतो नुसता, हा काय ते बायबल कसलं ते वचन काय ते, चल आपण थोडं एन्जॉय करूयात. चल आज शनिवार आहे, आज रविवार आहे, चल एक पार्टी करू आज, चल एकदा दारू प्यायला तर काय हरकत आहे. ओके. हा मुलगा एक उत्तर द्यायचा की काय म्हणायचा, माझ्या बापाला ते आवडत नाही. ओके. माझ्या बापाला ते आवडत नाही हे बघ, किती चेष्टा करायची. काय तुझा हा नाते, तुझा कुठला बाप. ओके. हे ना काय करायचा, जितक्यांदा ते फोर्स करायचे, जितक्यांदा त्याला ते मोहात पाडायचा प्रयत्न करायचे, हा म्हणायचा की नाही यार, हे मला नाही पटत, हे माझ्या पित्याला आवडत नाही. ओके. हाच मुलगा कॉलेजमध्ये चांगल्या मार्काने पास झाला, देवानं त्याला खूप चांगली नोकरी दिली, तो कामाला लागला. ओके. आता इथून पुढेची साक्ष आहे का, ह्या पोराची एक इच्छा होती, त्याला ना कार खूप आवडायची. कार जे 4 व्हीलर आहेत ना, कार खूप आवडायची त्याला. आणि तो ज्या कामाला लागला होता ना, त्यात पगार काही खूप मोठा नव्हता. ओके. की लाखोंनी पगार भेटेल की मला 3-4 पगार आले, मी एखादी कार घेऊन टाकली, असा तो नव्हता. पण तो वचन पाळणारा होता, तो आज्ञा पाळणारा होता, देवाला आपला पिता म्हणून मानणारा होता. त्याला जेव्हा काम लागलं, ओके, त्याने खूप कष्ट केले, खूप प्रयत्न केला की मी आज 10,000 का होईना, मी 5,000 का होईना, मी पैसे साठवल आणि मी कार घेईन माझ्या इच्छेची. ओके. पण 3 महिनाभर, 2 महिने, 2 वर्ष त्यांनी प्रयत्न केले, पण काय तो सक्सेसफुल झाला नाही. हा ना खूप हृदयात खूप रडला. ओके. कधी बघ, तुम्ही पण बघा, जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करतात आणि त्याच्या रिटर्न मध्ये तुम्हाला जर चांगलं भेटत नाही, तो खूप दुःख होतं बरं का, है ना. तुम्ही शेजारा संगती बोला, तुम्ही एखाद्या शेजारा संगतीला चांगलं बोलला आणि तो जर तुम्हाला उलटून बोलला, तर पहिलं ना खूप मन असं बेचैन होतं. फक्त शेजारीच नाही, कोणाला पण घ्या, मी म्हणा, कोणाला पण म्हणा. ओके. हा लेकरू, हा जो मुलगा होता, इतका तळमळला त्याच्या हृदयातून. त्यानं काय केलं, एक दिवशी दरवाजा बंद केला, घरात बसला आणि प्रार्थना केली. आणि खूप तळमळून त्यांनी देवाला सांगितलं की प्रभू, मी एवढा वर्ष मी तुला माझा पिता म्हणून बोललो, मी तुझे वचन पाळले आणि माझी एकच इच्छा आहे, ती माझी पूर्ण झाली नाही. ओके. मला मॉडेल माहित नाही, पण मी माझ्या मनानं तुम्हाला सांगतो. मग मी तो म्हटलं असेल की मला मर्सिडीजची गाडी पाहिजे आणि मला 250चा एक मॉडेल पाहिजे. ओके. मी इतक्या दिवसापासून प्रार्थना करतोय, इतक्या वर्षापासून मी प्रार्थना करतोय, मी कधीच वचनाच्या बाहेर गेलो नाही, सगळं झालं, पण का तू माझी प्रार्थना ऐकत नाही, का. स्वतःला कोणून घेतो, खूप प्रार्थना केली, खूप रडला, खूप तळमळला.
ब्रदर्स काय झालं माहितीये का, एक आवाज आला त्याच बातमीमध्ये, देवानं चूज केलं. काय म्हणलं माहितीये, बाळा तू वचन पाळलं बरोबर आहे, तू मला गाडी मागितली, मर्सिडीजची मागितली, मॉडेल 250 मागितलं, पण तू मला कलरच सांगितलं नाही. हालेलुया. त्याने सांगितलं की मला ब्लॅक कलर हवा आहे. ओके, नेक्स्ट डे त्याच्या बॉसने त्याला गिफ्ट दिलं, कारण तो काम करत चांगला होता. ओके, त्याला त्या कंपनीकडून भेटलं. मी का सांगतोय ब्रदर सिस्टर, हे आहे फिअर ऑफ गॉड, हे आहे देवाचं भय. जेव्हा तुम्ही देवाच्या भयात चालता, देवाचं भय म्हणजे त्याला घाबरणं नाही, देवाचं भय म्हणजे तुम्ही वचन पाळणं, की माझ्या पित्याला हे आवडत नाहीये, हे मी नाही केलं पाहिजे. लोक परत तरुण पोरं काय म्हणतात, मला आता देवाची गरज नाहीये, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे पैसा आहे, जर मला त्रास आला मी पैसा देईल आणि मी बाहेर निघेल. ओके, जर मी आजारी पडलो तर डॉक्टरला लाखो देईल, मी त्यातून बाहेर निघेल. नो ब्रदर्स सिस्टर्स, मनुष्य देवाशिवाय अधुरा आहे. कुठलाच मनुष्य देवाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत त्रास हे येणारच, पण बायबल सांगतं जर तुमच्या सोबत देव आहे तर तुम्हाला काळजी करायचं कामच नाही. हालेलुया. या भावानी देवाचं भय हमेशा हृदयात ठेवलं. ओके, किती का त्यांनी त्याला पोरांनी त्याला नाव घ्यायचा प्रयत्न केला, पण तो गेला नाही. आणि शेवटी त्याच्या इच्छेनुसार त्याला जे पाहिजे ते स्वतः देवाने दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तोच देव जिवंत आहे, आज तोच देव तुमच्यावर पण प्रेम करतो. ओके, बायबल सांगतं देव काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. कसा आहे तो? सारखा आहे. ओके, जर तो देव त्या मुलाला आशीर्वाद देऊ शकतो तर तुम्हाला देऊ शकत नाही का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तर आशीर्वाद देतो, पण आपल्याला तो घेता आला पाहिजे नाही का? ओके ना. घेण्यासाठी काय करायचं? घेण्यासाठी हेच आहे की देवाचं भय तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. ओके, देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये पाहिजे ब्रदर्स सिस्टर. तर आपण पुढे जाऊ, अजून तुम्हाला एक्सप्लेन करतो, अजून एक एक्झाम्पल सांगतो, म्हणून तुम्हाला अजून त्याचा अर्थ समजेल. मत्तय याचा 10वा अध्याय 28 वचन 28. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाही, त्यांना भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. मत्तयाच्या पुस्तकामध्ये एकदम स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे, एकदम फर्म सांगितलेलं आहे. ज्याला शरीराचा घात करता येतो, ज्याला शरीर मारता येतं, हे कोण? मनुष्य है ना. मनुष्याला मारू शकतो, एखादा मर्डर करू शकतो, एखाद्याचा हात तोडू शकतो, पाय तोडू शकतो. बायबल सांगतं त्याला घाबरायची गरज नाहीये, कारण तो माणूस आहे. पण कोणाला घाबरलं पाहिजे? जो आत्म्याला त्या नरकामध्ये टाकू शकतो. कोण टाकू शकतो? फक्त प्रभू येशू टाकू शकतो. फक्त तो अधिकार प्रभू येशूचा आहे. ओके, जेव्हा तुम्ही भयामध्ये राहत नाही, देवाच्या वचनामध्ये राहत नाही, जर तुम्ही देवाच्या भयामध्ये राहत नाही, मग तुम्ही कुठं राहतात? म्हणजे तुम्ही सैतानाच्या ताब्यामध्ये राहतात. समजतंय? जर तुमचं हृदयामध्ये जी जागा आहे ती देवाच्या वचनासाठी नाहीये, तर मग कोणासाठी? एक तर चांगलं आहे, नाही तर वाईट आहे. मध्ये असं काही नाहीये, तरंगत असं काही नसतं. हालेलुया. जर एक तर हे तुम्हाला डिसाईड करायचंय की जे तुमचं हृदय आहे त्या हृदयामध्ये देवाची वचनं पाहिजे, देवाचं भय पाहिजे का, मग ते हृदय तुम्ही सैतानाच्या ताब्यात देता. आणि मी तुम्हाला ब्रदर सिस्टर मी ठामपणे सांगू शकतो, चॅलेंज करून सांगू शकतो, सैतान आहे ना खूप गोड बोलणार आहे. बरं का, खूप गोड बोलणार आहे. जर तुमच्या मनामध्ये असा विचार असेल की सैतानाला 2 शिंग आहेत, तो लाल काळा दिसतो, तो भयानक दिसतो, नो, तो देवदूत होता, तो देवाच्या प्रेझेन्स मध्ये राहत होता, तो तिथं वर्शिप करायचा. त्याच्या मनामध्ये जेव्हा गर्व आला तेव्हा देवानं त्याला बाजूला काढलं. हालेलुया. तो टेरिफाईंग नाहीये, तो खूप गोड बोलतो, तो खूप कन्व्हिन्सिंग आहे. मी एक्झाम्पल देऊन सांगतो. जेव्हा एखादं पाप करायचं असतं जे देवाच्या दृष्टीने चुकीचं आहे, ओके, तेव्हा तो सैतान तुमच्या कानात बोलतो, तो सैतान तुमच्या मनात टाकतो की जाऊन दे रे, एकदाच तर आहे, देव समजून घे, जाऊन दे चल, काय नाही, एकदा दारू पिली, एकदा विसरीत असले तर काय झालं. हे जे शब्द असतात ना, हे सैतानाकडून येतात. हालेलुया.
ब्रदर सिस्टर्स, आपण निवडायचं आहे. हे चॉईस आपला आहे. देवानी आपल्याला ते सांगितलं की तुम्ही निवडा की तुमचं हृदय तुम्ही कोणाला देणार, त्या सैतानाकडे देणार का देवाच्या एवढं वचनाकडे देणार. ओके, हालेलुया. तर भय कोणाचं पाहिजे? फक्त देवाचं. का? तर त्याला सामर्थ्य आहे. कुठल्या माणसाला सामर्थ्य नाहीये, कुठल्या त्रासाला सामर्थ्य नाहीये, कोणाच सामर्थ्य नाहीये की ते तुमच्या आत्म्याचा नाश करेल. ब्रदर सिस्टर, आपलं जे आयुष्य आहे ह्या जगातलं हे मोजकं आहे. 70 वर्ष आयुष्य, 80 वर्ष आयुष्य किंवा 100 वर्ष, है ना. खूपच लकी असेल, खूपच देवाचा आशीर्वाद असेल तर मोजके लोक 100च्या पुढे जातात. पण ते 100 वर्षाच्या पुढे काय? एक इटर्नल लाईफ आहे, एक आफ्टर लाईफ आहे. ओके, तिथं फक्त कोण आहे? फक्त प्रभू येशू आहे. जर तुमचं आयुष्य देवाच्या वचनामध्ये आहे तर जेव्हा ती लाईफ चालू होईल, ते तुमचा जर्नी चालू होईल, ते प्रवास तुमचा जेव्हा चालू होईल, तेव्हा तुमच्या समोर प्रभू येशू उभा राहिलेला असेल. हालेलुया. ओके, मी अजून एक एक्झाम्पल सांगतो. थोडं मोठं होईल पण एक्झाम्पल थोडं महत्वाचं आहे. तुम्हाला एक्झाम्पल दिलं की अजून समजेल. पास्टर जॉन नाव होतं त्यांचं. ते असंच एका ठिकाणी जात होते. त्यांना मेसेज द्यायचा होता की एका चर्चमध्ये जाऊन, आणि ते ब्राझील या देशामध्ये जाणार होते. ओके, ते ब्राझीलच्या देशातले नव्हते, पण ते त्या देशात जाऊन ते मेसेज देणार होते, वचन सांगणार होते. ते त्या देशात पोहोचले. तिथले पास्टर त्यांना घ्यायला आले एअरपोर्टला. ते चर्चकडे गेले, सर्व व्यवस्थित होतं. ओके, जेव्हा पास्टर जॉन जेव्हा त्या चर्चमध्ये बसले, ओके, ते मला थोडं अनकम्फर्टेबल वाटलं. का अनकम्फर्टेबल वाटलं? तेव्हा त्यांनी चर्च मेंबर्सकडे असं मागं वळून बघितलं. ओके, जेव्हा खाली पुलपीटवर नव्हते, ते स्टेजवर नव्हते, ते खाली बेंचवर बसले होते सुरुवातीला. आणि त्यांनी बघितलं की एक मुलगा दुसऱ्या मुला सांगते गप्पा मारतोय मस्त. ओके, एक मुलगी सांगते अरे वा तुझा ड्रेस तर काय छान आहे रे बाबा, है ना. की एक मुलगा फोनवर बोलतोय. सगळे आपापलं करतात. बसले कुठे आहेत? तुम्ही चर्चमध्ये बसले. पण काय चाललंय? तुमचं मन देवाकडे नाहीये. तुमचं मन कुठे आहे? अरे हा ही साडी तर सुंदर आहे बाबा, पुढच्या टायमाला मी घेणार बरं का. अरे हा व्हॉट्सअपला ह्याचा मेसेज आलाय, अरे फेसबुकला ह्याचं नोटिफिकेशन आलंय. हे तिथं चाललं होतं. ओके, तेव्हा पास्टर जॉनच्या मनामध्ये हाच विचार आला की सगळे जे लोक बसले चर्चला, जे वचन ऐकलं आले, ते किती हृदयापासून ते वचन शिकत आहेत. त्या हृदयामध्ये, त्या लोकांच्या हृदयामध्ये भय किती आहे देवाचं. का ते देवाला असंच कन्सिडर करतात की जाऊ दे, मला घरच्यांनी सांगितलं म्हणून मी आलो बाबा. पास्टर म्हणतात दर संडेला यायचंय म्हणून मी आलो, है ना. चल मला दर संडेला काही सुट्टी असती, मला काही काम नाही, चला संध्याकाळी आपण टाइमपास म्हणून फिरूया, हा. असे बरेचसे लोक येतात, टाइमपास करतात. हो, ह्या पास्टरांनी तेच पाहिलं. ओके, कोणाचं लक्ष तिथं नव्हतं. तेव्हा पवित्र आत्मा स्वतः त्याच्यासाठी बोलला. ओके, त्यांनी सांगितलं की जे त्यांनी मेसेज त्यांना द्यायचा होता ते मेसेज त्यांनी कॅन्सल केलं. आणि ह्या शब्दावरती स्वतः पास्टर तिथं जॉन तिथं 45 मिनिटं बोलले. हालेलुया. आणि जेव्हा प्रत्येकाने ते एक्सेप्ट केलं, ओके, तेव्हा मोठमोठे चमत्कार घडले. ब्रदर सिस्टर्स, आज मी तुम्हाला सांगतो, आज तो जे जिवंत आहे, आज तो जे देव कार्य करणारा आहे. आज जर परमेश्वराचं भय, परमेश्वराचं वचन जर तुम्ही आज ग्रहण करत असताल तर आज तुमच्या जीवनामध्ये चमत्कार राहिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. येस, चर्च मध्ये जेव्हा लोक येतात, मी हमेशा बोलतोय ना, शिकायचं, नवीन शिकलं पाहिजे. का? कारण तुम्ही जर रिस्पेक्ट देतात, ओके, तो देव आहे, तो माणूस साधा माणूस नाहीये. ओके, जेव्हा एखादा जर पॉलिटिशियन झाला, समजा मोदी साहेब जर आले, है ना, किती लोक आनंद करतील, सेल्फी घेतील, काय काय करतील तुमच्या समोर अचानक जर आले तर. ओके ब्रदर सिस्टर्स, तो तर देव आहे. ओके, ही इज नॉट एनिथिंग, म्हणजे तो असं छोट मोठी गोष्ट नाहीये. ओके, देवाचा मान करणं, देवाचे वचन आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कधीच असं होत नाही की कुठला माणूस देवाशिवाय पूर्ण आहे. तुम्ही लहान असताल तुम्हाला देवाची मदत लागतेच. तुम्ही जरा तरुण असताल तरी तुम्हाला लागते. वृद्धपणामध्ये सुद्धा तुम्हाला देवाच्या आशीर्वादाची गरज लागते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, आपण पुढचं वचन वाचूया. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की देवाचं भय किती महत्वाचं आहे ना. देवाचं भय म्हणजे काय? देवाचं भय म्हणजे वचन पाळणं, ते डिसिप्लिन किती महत्वाचं आहे. ओके, आता मी तुम्हाला वचनाद्वारे हे सांगतो, जेव्हा तुम्ही भयामध्ये वाढतात, देवाच्या त्या आज्ञेमध्ये वाढतात, तेव्हा तुमच्या जीवनात काय आशीर्वाद होतो. विनीत यादव काय बोलतोय हे महत्वाचं नाही. बायबलातले शब्द काय बोलतात हे महत्वाचं आहे. मी तर मातीच आहे. ओके, मी माणूस आहे.
पण तो देव तुम्हाला वचनाद्वारे काय म्हणतोय, कुठले कुठले आशीर्वाद तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत. ओके, आपण ते पाहणार आहोत. ओके ओके, लेट्स गो विथ नीतिसूत्रे 22:4. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. आमेन. नम्रता आणि परमेश्वराचं भय याचं पारितोषिक, याचं गिफ्ट, जेव्हा तुम्ही त्या वचनामध्ये राहतात, जेव्हा तुम्ही त्या भयामध्ये राहतात, देव तुम्हाला गिफ्ट देतो, पारितोषिक देतो. आणि ते काय असतं परत एकदा, काय ते? धन, सन्मान आणि जीवन होय. धन, असे कित्येक लोक आहेत जे आपण रोज काम करतो, हे कशाने काम करतो? धन. ओके, जेव्हा तुम्ही भयाच्या, त्या देवाच्या भयामध्ये वाढता, देव तुम्हाला त्या धनाची कधीच कमतरता होऊ देत नाही. ओके, जिथं तुम्ही काम करतात, जिथं तुमचा बिझनेस आहे, तिथं तुम्हाला बरकत भेटतीच भेटते. ओके, त्या अकाउंट मध्ये 0 हा शब्द, तो आकडा कधीच येत नाही, तो हमेशा ओव्हरफ्लो झालेला असतो. हालेलुया. हे वचन सांगतं, आज देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. ते जर भय तुमच्या जीवनात आहे, तर तुमच्या जीवनामध्ये धन आहे. तर तुमच्या जीवनामध्ये दुसरं काय? सन्मान आहे, रिस्पेक्ट आहे. ओके, असे कित्येकदा मी पाहतो, लोक एकमेकांचा ना द्वेष करतात, आदर करत नाही. ओके, मित्रांमध्ये एखाद्याचा जर जेलसी असली, जर जळकुगडेपणा जर असला ना, एखाद्याला निंदा करणार किंवा काहीतरी बोलणार, एकमेकांचा आदर करत नाही. ब्रदर सिस्टर्स, मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो, आज जर देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये असेल, आज जर तुम्ही त्या वचनानुसार चालत असाल, तर तुम्हाला सन्मान भेटणारच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, आणि तिसरं काय ते एकदा वाचा, थर्ड, जीवन. ओके, आज तुमचा आजार किती का मोठा असाना, आज तुमचा त्रास किती का मोठा असाना, जीवन तुमचं मोठं जीवन, दीर्घायू जीवन तुमची वाट पाहते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, आपण पुढचा आशीर्वाद बघू काय आहे. नीतिसूत्रे ह्याचा 14वा अध्याय 27 वचन. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय. जीवनाचा झरा होय. ते मृत्यूपास चुकवते. येस. जर तुमचा जर आजार एवढा मोठा असेल की डॉक्टर जर म्हटला की बाबा तुझ्याकडे 3च महिने उरलेत, तुझ्याकडे 2च महिने उरलेत, ओके, त्या आजाराला भ्यायचं काम नाहीये. का नाही भ्यायचं काम आहे? कारण त्याच्यावरती सामर्थ्य प्रभू येशूच आहे. आणि ह्या वचनानुसार परमेश्वराचं भय हे जीवनाचा झरा आहे. झरा पाहतो, झरा या शब्दाचा अर्थ काय होता? झरा ना, पाण्याचा झरा. तो कधी थांबतो का? है ना, टप्प्यातलं पाणी थांबलेलं असतं, टप्प्यातलं लिमिटेड पाणी, है ना, लिमिटेड आशीर्वाद. ओके, झरा हा शब्द का वापरलाय? कारण लोकांना वाटतं की मी थोडाच आशीर्वाद जेव्हा आपण घेऊ शकतो. नो ब्रदर सिस्टर्स, आशीर्वाद खूप ठेवलेला आहे, फक्त आपल्याला घेता आला पाहिजे. ओके, जीवनाचा झरा येतो. मृत्यू तुम्हाला भय दाखवू शकत नाही जर तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन असेल. जर तुमच्या जीवनामध्ये त्याचं भय असेल तर मृत्यू तुम्हाला भीती दाखवू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता आपण अजून एक वचन वाचलं, नीती याचा 9वा अध्याय 10वं वचन. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. येस. आणि परम पवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय. आमेन. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचं प्रारंभ होय. ज्ञान. ओके, खूप लोक झटपट करतात पैशासाठी, हे करण्यासाठी. जेव्हा जर तुम्ही बायबल वाचा ना, शलोमोन राजा जो होता ना, तर ज्ञानासाठी तरसला होता. ज्ञान. ओके, जर तुमच्याकडे नॉलेज असेल ना, तुम्ही सगळं करू शकता. ओके, तुम्ही 4 जॉब करू शकता, तुम्ही मोठा बिझनेस उभा करू शकता, तुम्ही 4 घरं उभं करू शकता. तुमच्याकडे तेवढं नॉलेज पाहिजे. ओके, नॉलेज जेव्हा असतं, तुम्ही काम कसं करायचं, तुम्ही प्रॉफिट कसा कमवायचा, फायदा कसा करून घ्यायचा, हे ज्ञान तुम्हाला भेटतं. हालेलुया. ओके, मी कित्येकदा लोकांना पाहतो, कष्ट खूप करतात, खूप कष्ट करतात. जर कोणाला म्हटलं ना, मी तर मला तर पुढे म्हणतात की मी खड्डा खांद्याला सुद्धा तयार आहे. ओके, पण मला पैसे पाहिजे. बायबल काय सांगतं? तुम्हाला देव ज्ञान द्यायला तयार आहे, नॉलेज द्यायला तयार आहे, की तुम्ही तोच धन आहे ना, धन आहे ना. बायबल पहिल्या दिवस काय सांगितलं की तुम्हाला धन भेटेल, धनची संपत्ती भेटेल तुम्हाला. तर ते कसं भेटेल? देव तुम्हाला ज्ञान देईल. ओके, तुम्हाला समजेल की कसं प्रॉफिट कमवायचं, घरामध्ये कशी बरकत ठेवायची. कित्येकदा मी असं पाहतो, 50,000, 60,000, 70,000 लोकांना पगार येतो, पण शेवटच्या तारखेपर्यंत येईपर्यंत ना 1 रुपया सुद्धा उरलेला नसतो. का नसतो माहितीये का?
कारण खर्च होऊन जातं, बरकतच नसती पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी समजत नाही की खर्च कसा करावा, सेव्हिंग कशी करावी, है ना. तसं धन, तसं नॉलेज तुम्हाला भेटतं, ज्ञानाचा प्रारंभ आहे. हालेलुया. म्हणून हमेशा म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही वचन वाचतात तेव्हा देव तुम्हाला उंच करतो. ओके, एखाद्या मूर्ख माणसाचा कम्पेअर करा. ओके, मी कोणाला नावं ठेवत नाही, पण कम्पेअर करा तुमच्या बुद्धीनुसार, तुमच्या विचारानुसार. एखादा मूर्ख माणूस आहे आणि एखादा खूप ब्रिलियंट माणूस आहे, ज्यानं पुस्तकं लिहिलेत किंवा ज्यांनी खूप लेक्चर देतो किंवा एका चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे. ओके, तुमच्याच मनाने तुम्ही विचार करा, तुम्हाला मान, तुमच्या रिस्पेक्ट कोणाबद्दल. एखादा मूर्ख माणूस तोंडाने काही बोलतो त्यासाठी येईल का? पण जो व्यक्ती नॉलेजने भरलेला आहे, जो ज्ञानानं भरलेला आहे, जो ज्याला माहिती कसं बोलायचं, ज्याला माहिती कसं गोष्टी करायच्या, ओके, त्या माणसाकडे बघून ऑटोमॅटिकली रिस्पेक्ट तयार होते. हालेलुया. बायबल सांगतं तीच रिस्पेक्ट, तेच नॉलेज आज देव तुम्हाला द्यायला तयार आहे. हालेलुया. तुम्हाला धन पण भेटेल, तुम्हाला सन्मान पण भेटेल, तुम्हाला जीवनाचा झरा सुद्धा भेटेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण दुसरं वचन वाचूयात. स्तोत्र संहिता 111 अध्याय 111 याचं 10वं वचन. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय, त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. त्याचं स्तवन सर्व काळ चालते. त्याचं स्तवन जेव्हा तुम्हाला लोक मान देतात ना, जेव्हा तुम्हाला रिस्पेक्ट भेटतो त्या नॉलेजने, ओके, ते फक्त एका क्षणासाठी नाहीये, एका मिनिटासाठी नाहीये किंवा 2 मिनिटासाठी नाहीये, ते सर्व काळ चालतं. ओके, जेव्हा तुम्ही उंच केले जातात ते परत कमी होणारा आशीर्वाद नाहीये, तो आशीर्वाद हमेशा तुमच्यासोबत चालतो तुमच्या शेवटच्या दिवसापर्यंत. हालेलुया. येस, प्रेज द लॉर्ड. आपण पुढचं एकदा वचन वाचूयात. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय 7वं वचन. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसोबती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. आमेन. व्हेरी सिम्पल. किती सिम्पल आहे. जेव्हा तुम्ही त्या भयामध्ये वागतात तेव्हा तो स्वर्गातील तुमचा बाप त्याच्या दूताला आज्ञा करतो आणि तो दूत तुमच्या भोवती संरक्षण करतो. तुम्ही रात्री 2 वाजता या, 4 वाजता या, 12 वाजता या, तुम्ही कुठं पण जावा जगामध्ये, ऑफिसला जावा, तुम्ही कामाला जावा, तुम्ही मित्रांकडे जावा, तुम्ही कुठं पण जावा, एक दूत हमेशा तुमच्यासोबत राहतो. का राहतो? तर तो तुमचं प्रोटेक्शन करेल. ओके, बायबल सांगतं की देव इतका मायाळू आहे, इतका दयाळू आहे. ओके, आपण कित्येकदा पाहतो माझ्या बहिणींना, रात्र झाली ना, रात्र कधी कधी भीती वाटते बघ. ओके, सैतान काय करतो, तो भीतीचा आत्मा असतो, तो तुमच्याकडे पाठवतो आणि तुम्हाला त्या भयामध्ये जगायला तो फोर्स करतो. ओके, पण बायबल सांगतो जो भयामध्ये वाढतो, कुठल्या भयामध्ये? देवाच्या भयामध्ये, त्याच्यासाठी देवदूत येतो. हालेलुया. तर तुम्ही जिथं बसलेले आहात ना, तुम्ही खूप मौल्यवान आहात. ओके, तुम्ही देवानं तुम्हाला त्याच्या हातानं बनवलेलं आहे. ओके, जर तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की देव माझी प्रार्थना ऐकत नाही, तसं नाहीये. देवाची माया, देवाचं प्रेम हे सगळ्यांसाठी सारखं आहे. ओके, तो चेहरा बघून माया करत नाही. ओके, तो मुलगा आहे म्हणून जास्त माया करतो किंवा मुलगी म्हणून जास्त माया करतो, असं अजिबात नाहीये. तुम्ही वयस्कर आहात तरी तुमच्यावरती तेवढंच प्रेम, जर तुम्ही लहान असाल तरी तुमच्यावरती तेवढंच प्रेम. ओके, हे आशीर्वाद सगळ्यांसाठी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, आपण 8वं वचन वाचूयात. येस, 8वं. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. ओके, जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. आमेन. हे मी बोलतच नाहीये. बायबल काय सांगतं? अनुभव घ्या ना. मी बोलतो म्हणून ऐकूच नका तुम्ही, है ना. पास्टर सांगतात ते म्हणून तुम्हाला ऐकायची गरज नाही, तसं नाहीये. परमेश्वर खूप चांगला आहे ह्याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा. ओके, प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. हालेलुया. खूप चांगला आहे. ओके, तोच देव आहे ज्यानं 2000 वर्षापूर्वी आपल्यासाठी प्राण दिला. ब्रदर सिस्टर, ही खूप मोठी माया आहे. तुम्ही विचार करा, असहनीय मार त्यानं सहन केला. असहनीय लोकांनी त्याच्या तोंडावर थुकलं. ओके, आज जर आपल्या तोंडावर थुकलं ना, खूप वाईट वाटतं, खूप राग येतो, शिव्या दिल्या जातात, खूप काय काय होतं, भांडणं होतात. तो देव असून आपल्यासाठी त्याने आपले पाप घेतले. असहनीय मरण, क्रुसिफिकेशन हे रोमन साम्राज्यामधलं सगळ्यात क्रूर असं मरण म्हटलं जातं. ओके, आजच्या हिस्ट्रीमध्ये, आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये, ओके, फाशी दिलेली, मारायचे, गळा कापायचे, हे सगळं ठीक होतं. ओके, पण सगळ्यात क्रूर जर मरण जर कुठलं आहे तर ते म्हणजे क्रुसिफिकेशन. ओके,
खूप सारे मार सहन केले. काट्याचा जो थॉनचा जो हे होतं, मुकुट होता, तो खूप भयानक होता. ओके, तो 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 जो मुकुट त्रास देणार होता, त्याचे ते काटे ना आरपार जायचे, आरपार. एवढा त्रास आहे. काय माहितीये? कारण तो खूप चांगला आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स, खूप चांगला आहे. ओके, बायबल सांगतं अनुभव घ्या. का? तो काल पण जिवंत आहे, तो आज पण जिवंत आहे आणि सार्वकालीसाठी जिवंत राहणार आहे. हालेलुया. शेवटचं वचन बघूया, 9वं वचन त्याचंच पुढचं. परमेश्वराचे पवित्र जन हो, हा. त्याचे भय धरा, त्याचं भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. आमेन. काहीच उणे पडत नाही. कोणाला? जो त्याचं भय धरतो, जो त्याच्या वचनानुसार चालतो, त्याला काहीच उणे पडत नाही. ओके, त्याच्या मिठाचा डबा कधी संपत नाही, त्याच्या घरातलं तेल कधी संपत नाही, गाडीमध्ये किती पण फिरा तुमचं पेट्रोल संपणार नाही, किती खर्च करा तुमच्या अकाउंट मध्ये पैसे संपणार नाही. ओके, तुम्ही किती काही करा तुमचं हृदय आनंदीच राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांची इच्छा आहे आज सगळं आशीर्वाद घ्यायचा आहे. ओके, प्रेज लॉर्ड. ब्रदर्स सिस्टर्स, आज तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद भेटेल. आज जर तुम्ही विश्वास ठेवताल, जेवढा मोठा विश्वास तेवढा आशीर्वाद तुम्ही घेऊन जाणार. फक्त स्वतःसाठी नाही, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या नातवांसाठी, तुमच्या पूर्ण संततीसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू करो हे वचन तुमच्या जीवनामध्ये खूप आशीर्वाद, प्रभूचं भय खूप आशीर्वाद. आमेन.